विचारसागर तरंग चौथा आणि परिच्छेद दुसरा. विचारसागर तरंग चौथा परिच्छेद दुसरा. कालपर्यंत आपण 3 तरंगाचा विचार करून चतुर्थ तरंगाच्या चिंतनाकरता आरंभ केला. या चतुर्थ तरंगाच्या आरंभी सद्गुरू बाबाने 1, 2, 3 वाक्य सांगितले होते महत्त्वाचे. म्हणजे आपण नेहमीच म्हणतो घागर में सागर, अर्थात बृहत प्रस्थानत्रय, वेदांत प्रस्थानत्रय आणि वारकरी प्रस्थानत्रय या सर्व म्हणजे एक प्रकारचा विस्तार आहे आणि त्याचं संक्षिप्त लघु रूप म्हणजे हा विचारसागर आहे. दुसरं वाक्य बाबा बोलले होते, बाह्य जीवन आपलं कसंही असो पण आपलं आंतरिक समाधान कधीच बिघडणार नाही. त्याची गुरु किल्ली किंवा आंग्ल भाषेत त्याला म्हणतात आर्ट ऑफ लिव्हिंग, खरी जीवन जगण्याची कला. त्याचं सूत्र म्हणजे कोणतं असेल तर हा विचारसागर नावाचा ग्रंथ आहे. आणि तिसरं वाक्य त्यांचं आहे, पंतप्रधानापासून एक हमालापर्यंत ज्या वेळेला याच्यावत मानव मात्राला वास्तव सुखाची अपेक्षा निर्माण होईल त्यावेळेला त्याचं जे सूत्र जाणून घेण्याची इच्छा झाल्याच्या नंतर त्याला कुठे यावं लागेल तर तो ग्रंथ म्हणजे हा विचारसागर नावाचा ग्रंथ आहे. अशा या विचारसागर नामक ग्रंथाचा विचार करत असताना 3 तरंगाचा विचार पूर्ण करून चतुर्थ तरंगाच्या चिंतनाकरता आपण आरंभ कालपासून केलेला आहे. उत्तम अधिकाऱ्यास उपदेशाचा प्रकार आपण प्रथम परिच्छेदामध्ये बघितला. तर अधिकारी हे प्रकरण फार महत्त्वाचं आहे. कारण अनाधिकाऱ्याने कुठलंही कार्य केलं तर त्याची फजिती होते, फल प्राप्त होत नाही. आणि अधिकारी होऊन कार्य केलं तर फजिती होत नाही, त्याला फल प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक क्षेत्रात अधिकारी लागतो. कोणत्या क्षेत्रातला अधिकारी कोण, आपण मागे द्वितीय तरंगाचा रहस्याचा विचार करत असताना थोडासा आशय त्याचा विस्ताराने बघितलेला आहे. प्रत्येक क्षेत्रात अधिकारी लागतो. त्या अधिकाऱ्यामध्ये काही प्रकार पडतात आणि संत वाङ्मयामध्ये म्हणतात ना, अधिकार तैसा करू उपदेश साहे ओजेते असं त्याची देऊ, किंवा अधिकार तैसा दावियेला मार्ग चालत आहे मग कळो येते. अर्थात अधिकारी लागतो. आणि त्या अधिकाऱ्यामध्ये 3 प्रकार पडतात, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. उत्तम अधिकारी कोण, मध्यम अधिकारी कोण आणि कनिष्ठ अधिकारी कोण. उत्तम अधिकारी अजातवाद ज्याला कळतो तो उत्तम अधिकारी आहे. ज्याला विवर्तवादामध्ये सृष्टीदृष्टीवादाच्या आधारे निरूपण करावं लागतं, दृष्टीसृष्टीवाद कळतो त्याला मध्यम अधिकारी म्हणा. आणि ज्याला सृष्टीदृष्टीवादाच्या माध्यमातून हा विषय प्रतिपादन करावा लागतो त्याला कनिष्ठ अधिकारी म्हणा. किंवा ज्ञेय ब्रह्म आणि ध्येय ब्रह्म असे 2 परमात्म्याचे स्वरूप आहे. तर ज्ञेय ब्रह्म जाणण्याकरता जो समर्थ आहे तो उत्तम अधिकारी, ध्येय ब्रह्म जाणण्याकरता जो समर्थ होतो तो मध्यम अधिकारी. आणि ते ज्ञेय किंवा ध्येय ब्रह्म ज्याला नाना प्रकारचे उपपत्ती किंवा तर्काच्या माध्यमातून पटवून द्यावं लागतं त्याला म्हणतात कनिष्ठ अधिकारी. किंवा आणखी बाबाचे वाक्य आहे, ज्याला विचाराच्या प्रांतातून आत्मतत्व जो जाणतो तो उत्तम अधिकारी आहे. भावनेच्या प्रांतातून आत्मतत्वाचा वेध घेऊ पाहतो तो मध्यम अधिकारी आहे. आणि नाना प्रकारच्या तर्कवितर्काने आत्मतत्वाला जाणण्याचा प्रयत्न करणारा तो कनिष्ठ अधिकारी आहे. पुन्हा आता हे जे 4 तरंग आहेत ना इथून पुढे, चौथा, 5वा आणि 6वा, तर तो चतुर्थ तरंग हे एक प्रकारचा उत्तम अधिकारी तिथे आपण पाहतो. 5व्या तरंगामध्ये मध्यम अधिकारी पाहतो आणि 6व्या तरंगामध्ये कनिष्ठ अधिकारी पाहतो. हे 3 नावं 3 बंधूचे एक प्रकारचे 3 अधिकाऱ्याचे ते प्रतीक आहे. त्यातला जो तत्वदृष्टी आहे तो उत्तम अधिकारी आहे, जो अदृष्टी आहे तो मध्यम अधिकारी आहे आणि जो तर्कदृष्टी आहे तो कनिष्ठ अधिकारी आहे. त्यालाच पटुतर आणि पटुतम असं म्हणतात. म्हणजे तर्कदृष्टी हा पटू आहे, अदृष्टी हा पटुतर आहे आणि तत्वदृष्टी हा पटुतम आहे. किंवा त्याला श्रेष्ठतर आणि श्रेष्ठोत्तम असंही म्हणतात. मग श्रेष्ठ कोण होईल, बोला ना मग. तर्कदृष्टी, श्रेष्ठतर अदृष्टी आणि श्रेष्ठतम म्हणलं तर तत्वदृष्टी. किंवा काल आपण म्हटलो या व्यवहारामध्ये गुड, बेटर, बेस्ट असं आंग्ल भाषेत म्हणतात. त्याला प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणी असंही आपण म्हणतो.
किंवा मॅट्रिक पास झाल्याच्या नंतर पुढे जे विद्यार्थी आपल्या बुद्धीची कुवत बघून पुढचा विषयाला ॲडमिशन घेतात, असं म्हणताना आपण म्हटलो सायन्सचा विद्यार्थी, कॉमर्सचा आणि आर्ट्सचा. तर आर्ट्सचा म्हटलं तर कोण येते? तर्कदृष्टी. कॉमर्स म्हटलं तर अदृष्टी आणि सायन्सचं म्हटलं तर तत्वदृष्टी. कारण जो बुद्धिमान आहे आणि इथे बुद्धीच लागते. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठ राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. मग अशा असणाऱ्या उत्तम अधिकाऱ्याला उपदेशाचा प्रकार सांगत असताना आतापर्यंत खरा शास्त्रचिंतनाला आरंभ इथून झालेला आहे, चतुर्थ तरंगापासून. याचा अर्थ म्हणजे याचा अगोदरचा विचार सागराचा जो विचार आहे 3 तरंगाचा, तो खोटा विचार आहे असा त्याचा अर्थ नाही. पण अगोदरचा विचार कशा करताय? जसं बीजारोपण करण्या अगोदर जमिनीची एक प्रकारची मशागत करावी लागते, ती जमीन तयार करावी लागते, सुपीक करावी लागते, आणि मग बीजारोपण केल्याच्या नंतर एका बीजा केला नाश मग भोगिले कणेस. तसं हा जो शास्त्र विचार आहे संवाद रूपाने प्रतिपादन केलेला आहे. आणि कोणाचा संवाद आहे? तर एक सत्शिष्य आणि सद्गुरूचा संवाद आहे. मग शिष्य वेगळा आणि सत्शिष्य वेगळा, गुरु वेगळा आणि सद्गुरू वेगळा. मग सद्गुरूचं काय लक्षण आहे आणि सत्शिष्याचं काय लक्षण आहे? सद्गुरूचं काय कर्तव्य आहे आणि सत्शिष्याचं काय कर्तव्य आहे? हा विचार सांगणारा कितवा तरंग होऊन गेला? 3रा तरंग होऊन गेला. तिथे सद्गुरूचं लक्षण सांगितलं. कसे असावे ते? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असावे. बरं, त्या सद्गुरूचं कर्तव्य काय? 5 प्रकारच्या भेदभ्रांतीचा निराश करणं आणि संसाराचं मिथ्यात्व सत्शिष्याच्या बुद्धीवर आरूढ करून देणं, हे झालं सद्गुरूचं कर्तव्य. आणि श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू हे झालं त्यांचं लक्षण. तसं सत्शिष्याचं काय कर्तव्य आहे? जेत ज्ञानाचा पुरवठा तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभाटा ओळगोणे. कारण धनने विद्या निकृष्टा विद्या, शुश्रूषा विद्या मध्यमा विद्या आणि बरोबर विद्या मध्यमा विद्या आणि शुश्रूषा विद्या उत्तमा विद्या. सेवेच्या द्वारा मिळवलेलं ज्ञान उत्तम आहे, म्हणून त्यांनी श्री सद्गुरूची सेवा करावी. ती कशी करावी? तर पहिलं तन अर्पण. उदाहरण द्या. तन अर्पण गोरक्षनाथ, मन अर्पण अडभंगनाथ आहे ना, वाणी अर्पण नतुसिंग बाबा, धन अर्पण भक्त कबीरदासजी आहे ना. अशा पद्धतीने कबीर कमाल त्यांचा परिवारच हे अशा पद्धतीने श्रीगुरूंनी सत्शिष्याने सद्गुरूची काय करावी? सेवा करावी, हे त्याचं कर्तव्य आहे. आणि सत्शिष्याचं लक्षण काय? त्याकरता कितवा तरंग? प्रथम आणि द्वितीय तरंग. कारण प्रथम द्वितीय तरंगामध्ये कशाचा विचार आला? अधिकाऱ्याचा विचार आला. आणि अधिकारी कसा असावा? तर तो या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म निष्काम उपासना करून मल विक्षेप 2 दोष निवृत्त केलेले असून ब्रह्मात्म स्वरूपाचं आवरण निवृत्त करण्याकरिता जो साधन चतुष्टय संपन्न झाला. मग ते साधन चतुष्टयातच दुसरं आलं पुन्हा अनुबंध चतुष्टय आहे ना. आणि त्या अनुबंध चतुष्टयाचं आलं 3रं चतुष्टय श्रवणादी चतुष्टय. आणि त्याच्यातच पुन्हा आलं षडवेद शरणांगती. म्हणजे हा सगळा विचार कोणाचा आला? मग शिष्याचा आला. म्हणजे प्रथम द्वितीय तरंगामध्ये विशेषत्वाने कोणाचा विचार केला? सत्शिष्याचा. सत्शिष्य कसा असला पाहिजे, कोणत्या सामुग्रीनं तो युक्त असला पाहिजे, म्हणजे अधिकारी सत्शिष्याचा विचार आला. आणि तृतीय तरंगामध्ये गुरुचं लक्षण आणि गुरुचं कर्तव्य आणि शिष्याने गुरुची सेवा करावी कशी, हा विचार करून झाल्याच्या नंतर आता सत्शिष्यही आपल्या लक्षात आला, सद्गुरूही आपल्या लक्षात आले. आणि सत्शिष्य आणि सद्गुरू यांच्या संवादातून प्रतिपादन केलेला ग्रंथ म्हणजे कोणता? हा विचारसागर नावाचा ग्रंथ. विचारात ज्या येते तत्वबोध हा सदा विचारे तस्मात जगज्जीव परात्मना जीवभाव जगतभाव बाधे स्वात्म एव शिष्यते. जीवभाव जगतभावाचा बाध व्हावा आणि आत्माच अवशिष्ट राहावा याकरता प्रतिपादन केलेला विचार म्हणजे गुरु शिष्य संवादातून प्रतिपादन केलेला सत्शास्त्राचा विचार. खरा शास्त्रचिंतनाला आरंभ कुठून झालेला आहे? या 4थ्या तरंगापासून झालेला आहे. आता काय म्हणतात? काल आपण पहिला तरंग वाचलेला आहे, आपला पहिला परिच्छेद. तर त्याच्यातल्या पंक्ती काही राहिल्या होत्या आपल्या, तर त्या पंक्ती वाचून म्हणजे पूर्णच परिच्छेद वाचून आणि पुढचा परिच्छेद आपण पाहूया. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. उत्तम अधिकाऱ्यास उपदेशाचा प्रकार. पहिल्या व दुसऱ्या तरंगात अनुबंधाचे संक्षिप्त व विस्ताराने जोड्या जुळवा. संक्षिप्त म्हटलं तर कितव्या तरंगात? पहिल्या. आणि विस्ताराने म्हटलं तर द्वितीय तरंगात वर्णन करून 3ऱ्या तरंगात प्रथम कोणाचे लक्षण सांगितले? सद्गुरूचे. कसे? तर श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू. आणि पुन्हा त्यांचे कर्तव्य सांगितले. 5 प्रकारच्या भेदभ्रांतीचा निराश आणि संसाराचं मिथ्यात्व शिष्याच्या बुद्धीवर आरूढ करणं असे सांगितले. आणि शिष्याने गुरुची सेवा कशी करावी? तर तनु मनू जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे, दास्य सकळ हाही विषय सांगून व अध्यात्म विचार कसा करावा. म्हणजे सद्गुरूची प्रसन्नता असेल आणि त्यांना आपल्याला बोलायला अवकाश आहे
अशा वेळेला आपण त्यांना अध्यात्म ज्ञानासंबंधी प्रश्न विचारावे. असा शेवटी 7व्या आणि 8व्या परिच्छेदामध्ये 3ऱ्या तरंगाचे आपण विचार करून आलो. म्हणून म्हणतात अध्यात्म विचार कसा करावा हेही सांगितले. आता त्यानंतर आता वेदांत विचाररूप शास्त्र आहे ना. वेदांत शास्त्र विचार प्रधान आहे का भावना प्रधान आहे? वेदांत शास्त्र विचार प्रधान आहे. आणि कोणता विचार प्रतिपादन केलेले यामध्ये? 3 गोष्टी, जगत, जीव, परात्मना. 1 जीव भावाचा, 2 जगत भावाचा आणि 3 परमात्म्याचा. त्याच्यातही कोणता अवशिष्ट ठेवायचा आहे? परमात्मा विचार. आणि कोणता बाद करायचा आहे? जीव भाव आणि जगत भाव. कारण म्हटलेलं आहे, आताच श्लोक बोलून गेलो आपण, सदा विचारेत तस्मात जगत जीव परात्मना. जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मा एव शिष्यते. बरं, विचारानेच ह्या गोष्टी होऊ शकतात, ह्या काही भावनेने होऊ शकत नाही. विचाराता निरसले प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्वरले ज्ञानी असी. म्हणून म्हणतात वेदांत विचारूप शास्त्र गुरु शिष्य संवाद रूपाने. एक वाद असतो, एक विवाद असतो आहे ना. वाद, विसंवाद आणि संवाद असे 3 शब्द आहे. वाद कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये दोन्ही विरोधी टोकं असतात त्याला वाद म्हणतात. महाभारतामध्ये कौरव आणि पांडवात काय आहे? वाद आहे. दोन्ही काही विरोधी टोक आहे. यांना वाटतं पूर्ण राज्य मलाच देऊन जावं, दुर्योधनाला वाटतं, आणि पांडवाला वाटतं किमान आमचा हक्काचं आहे ते तरी आम्हाला द्यावं, आणि ऐकत नाही. त्यामुळे वादे जे आहे ते भांडणं. मग सगळं महाभारत घडलं. म्हणजे दोन्ही विरोधी टोक आहे ना, वाद आहे. आणि दुसरा आहे विसंवाद. म्हणजे विसंवाद म्हणजे काय असतो? म्हणजे प्रश्नाचं उत्तर न देताना प्रतिप्रश्न केला जातो, त्याला म्हणतात विसंवाद. विसंवादामध्ये रामायण. शांतिदूत म्हणून कोण गेले होते? अंगदजी आहे ना. क्युबे बंदर असं ते रावण बोलतो, ते म्हणतात क्युबे दशकंदर. झालं तिथून सुरुवात. आणि मग ते काय, अंगद भावनेच्या भरामध्ये जुगार खेळत, त्यांनी आपला पाय ठेवला, कोणी असेल तर उचलून दाखवा, सीता हरलो. आता करू नये असं पण घडलं. आणि मग प्रभू रामचंद्राला म्हणतात आता बोलून तर गेलो, माझी लाज राखा. मनातले मनात भजन करतात. सगळे अष्टप्रधानमंत्री येतात, तो काही पाय उचलत नाही. शेवटी रावणच आला. अंगद चाणक्य आहे, याने कैलास उखाडलेला आहे, हा आपला पाय उचलू शकतो. पण अंगद चतुर म्हणतात. अंगद म्हणू लागले, अरे माझे पाय कशाला धरतो, माझ्या रामाचे पाय धर. घेतला पाय मागे, त्याचा मुकुट आणि ते सभामंडप घेऊनच इकडे आले. भगवान परमात्म्याने त्यावेळेला सांगितलं, आईशी लक्षणं नव्हती शांतिदूताची. शांतिदूताचं असं वागणं उचित नाही. पण तिथे तो दोघात घडला तो काय, प्रश्न तर उत्तर तर दिलं जात नाही, प्रतिप्रश्न केला जातो, तो विसंवाद आहे. तो विसंवाद आहे. आणि भक्तराज अर्जुन आणि भगवान परमात्मा श्रीकृष्णचंद्र यांच्यामध्ये काय आहे? संवाद आहे. करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. संवाद आहे, सम्यक वाद संवाद. सम कोण आहे? ब्रह्म सर्वगत सदा सम, जेत अनुमात्र नाही विषम. प्रश्न उत्तरेच्या भूमिकेमध्ये ब्रह्मतत्वाचा विचार ज्यामध्ये केला जातो, सत्यान्वेषण केलं जातं, त्याला म्हणतात संवाद. आणि मग तो संवाद आहे. मग दोन भक्तामध्ये, 2 मित्रामध्ये, गुरु शिष्यामध्ये काय होत असतो? संवाद होतो. मग याचं उदाहरण गीताच आहे. अर्जुन आणि भक्तराज अर्जुन, अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण आणि भक्तराज अर्जुन हे गुरु शिष्य नाही का? कारण शिष्यस्तेहम शादी माम त्वाम प्रपन्न, म्हणून ते गुरु शिष्य आहेत. बरं, ते 2 मित्र नाही का? सखेती मत्वा प्रसमम योगदोक्तम, ते 2 मित्र आहेत. बरं, ते देवभक्त नाही का? देवभक्तही आहेत. म्हणजे त्यांच्या संवादातून साकारलेला ग्रंथ म्हणजे भारताचा धर्मग्रंथ श्रीमद भगवत गीता. आणि मग संवादातून अशा पद्धतीचं शास्त्र जन्माला येतं, ज्याच्यामध्ये हित संशणात शास्त्र इति उच्यते, किंवा अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रश शास्त्रत्वम. आपल्याला अज्ञात आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देणारा त्या दोघांचा असणारा संवाद गीता आहे. आणि तसाच हा विचारसागर सुद्धा आहे. म्हणून म्हणतात बघा, वेदांत विचाररूप शास्त्र गुरु शिष्य संवाद रूपाने सांगण्याकरिता काय करतात आरंभी ग्रंथकार? एक कल्पित कथानक मूल ग्रंथकाराने आपल्यासमोर ठेवलेले आहेत. कल्पित कथानक कल्पित आहे, पण ते बोधप्रत आहे. म्हणजे त्याच्यातून पुष्कळ गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहे. तर ते कल्पित कथानक आपल्याला एक गोष्ट सांगतात का, आपण आता बरेच दिवसांनी थकलो, त्यामुळे आपला श्रम परिहार होण्याकरता एक गोष्ट ग्रंथकार सांगतात, असं नव्हे. थकवा तर जाणारच आहे, पण आपल्याला त्याच्यातून तत्वबोधसुद्धा होणार आहे. काय सांगतात बघा, शुभ संतती राजाची कथा. बऱ्याच कथा नको त्या व्यथा जडवणाऱ्या कथा असतात. किती कथा आहे. दूरदर्शन चॅनलवर कथा आहे ना. प्रपंचातल्या अनेक व्यथा आहे ना, कथा आहे. जिकडे तिकडे कथाच कथा आहे. पण त्या कथा पाहता नको त्या व्यथा जडतात, अशा त्या कथा. पण रामकथा, श्रीमद भागवत महापुराणाची कथा, ह्या काय व्यथा घालवणाऱ्या कथा आहे. आणि ही कोणती कथा कोण सांगू शकेल? वाह, आहे ना. कोणती कथा ही? आत्मकथा. ही सगळ्या व्यथा घालवणारी कथा आहे. मग डॉक्टर बाबा म्हणत असतात, आपल्या रामाची एखादी कथा करू लागला, आपल्या कृष्णाची एखादी कथा करू लागला, तर त्याच्यावर आपण जीव भाव वळवून टाकतो. आणि जो आत्मकथा करत असेल, आपली कथा करत असेल, त्याच्यावरून काय वळवून टाकावं?
जीवदशा आपण ओळखून टाकावी. निश्चलदाजी कोणती कथा करतात? आत्मकथा करतात. म्हणून त्यांच्यावरून नाशिवंत देता ब्रह्मय्य हाता ऐशी या ती कथा पुराणात. तशी एक कल्पित कथानक सांगतात, बोधप्रद आहे. आणि काय भारतीय संस्कृतीमध्ये कथासुद्धा गोडच आहे. तर त्यात एक काल्पनिक कथा आहे. कथाकल्पतरूमध्ये जशा बऱ्याच कथा आहेत, पण ही कथा कशी आहे? बोधप्रद आहे. अत्यंत बोध देऊन आपल्याला जाणारी आहे, एक विचार देऊन जाणारी आहे. त्याच्यामध्ये पित्याचं नावच आहे शुभ संतती. काय नाव बापाचं? शुभ संतती राजाची कथा. म्हणजे जगामध्ये संततीमध्ये दोन प्रकार असले पाहिजे, काही अशुभ संतती आणि काही शुभ संतती आहे ना. रावणासारखी कुंभकर्णासारखी संतती असेल तर ती अशुभ आहे, आणि बिभीषणासारखी असेल तर ती शुभ संतती. श्रावण बाळासारखी शुभ संतती, कसाबासारखी अशुभ संतती आहे ना. औरंगजेबाच्या परंपरेतली काय आहे? अशुभ संतती आहे. आणि आपल्या भारतीय परंपरेतली पाहिलं तर ती लवकुश ही संतती जर पाहिली तर ती शुभ संतती आहे. शुभ काय आहे जगामध्ये? आपला आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. आणि त्या ब्रह्माला विषय करणारी जी संतती आहे त्याला काय म्हणावं लागेल? शुभ संतती. आणि अशा संततीला जन्माला घालणारा तो राजा सुद्धा कसा आहे? शुभ आहे. का बरं? शुद्ध बेजापोटी, फळे रसाळ गोमटी असं तुकोबरा आपल्याला सांगतात. म्हणून शुभ संतती. आणि त्या राजा शुभ संतती आहे कारण शुभ ब्रह्माला त्याची पुत्र संतती काय करतात? विषय करतात. आणि पुन्हा ते म्हणून ती शुभ संतती असल्यामुळे त्यांची नावं सुद्धा शुभ ठेवलेली आहेत. एकाचं नाव तत्वदृष्टी, तत्वे दृष्टी यशसा तत्वदृष्टी, ज्याला तत्वाची नजर आहे. दुसरा अदृष्टी आहे ना, तो अदृष्टाला सुद्धा मानणारा आहे. कारण कर्म बीजामध्ये दोन अंकुर असतात ना, एक तत्सदृश्य कर्म करण्याची वासना, तिथे कोण बलवान? वाह, तिथे प्रयत्न बलवान. म्हणून तिथे म्हणावं काय? कोणतं प्रमाण म्हणावं? आठवा. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, तिथे ते प्रमाण म्हणावं. आणि जिथे पाप निरूप अदृष्ट अंकुर असेल तिथे कोण बलवान? प्रारब्ध बलवान. मग तिथे म्हणावं ठेवले आनंद तैशीचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान, असा विषय आपण मागे पाहिलेला आहे. मग अशा पद्धतीने तो प्रयत्न आणि प्रारब्ध या दोन्हीचा समन्वय ज्याच्या जीवनामध्ये आहे तो कोण आहे? दुसरा अदृष्टी आहे. म्हणून त्याचंही नाव गोड आहे. आणि तिसरा तर्कदृष्टी आहे. भले तो कुतर्क करत असेल पण तो काय अगदी बाबा वाक्य प्रमाण म्हणून मानणार नाही. बुद्धीला पटलं तर स्वीकारणार नाही, बुद्धीला पटलं तर आता हो हो म्हणायचं, नंतर पुन्हा पश्चाताप करायचा. ते काय कामाचं? वांती आली, वांती येऊच नाही. प्रवासामध्ये वांती यावी का? येऊ नये. ती आपली दैना करते आणि एखाद्याच्या अंगावर खेळले तर त्यालाही त्रास देते. पण येऊ नये ना, आली तर मध्ये ठेवू नये. ते काय केली पाहिजे? बाहेर टाकली पाहिजे. नाही जर टाकली ती दाबून धरली, त्याचा स्फोट झाल्याच्या नंतर कधी कुठे कशी होईल सांगता येत नाही. तसं मनुष्याला परमार्थ पथामध्ये निघाल्याच्या नंतर शंका येऊ नये. पण आल्या तर त्यामध्ये ठेवू नये. आणि ते कुठेही व्यक्त करू नये. कुठे व्यक्त कराव्या? आपल्या गुरुपशी आहे ना, गुरुच्या चरण सानिध्यात त्या व्यक्त करावं, म्हणजे ते समाधान होतं. आणि हा गुरुपशी आपले सगळे संदेह निर्माण करतो. म्हणून तो जरी नाव त्याचं तर्कदृष्टी असलं तरी तो शुभच आहे ना. तर्काच्या माध्यमातून, भावनेच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून आत्मतत्वाला विषय करण्याकरता प्रवृत्त झालेली संतती असल्यामुळे कोणती संतती? शुभ संतती. त्यांचे नाव काय? तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी. मग चौथ्या तरंगात कोणता दृष्टी? तत्वदृष्टी. पाचव्या तरंगात अदृष्टी आणि सहाव्या तरंगात येतील आपल्याला तर्कदृष्टी आहे ना. अशा तिघा बंधू अधिकारीची तीन प्रकारची प्रतीक आहे. नावं किती गोड आहे. नाही तर हल्ली काही नाव ठेवतात, नावामध्ये संस्कृती दडलेली असते, त्याच्या जीवन इतिहास दडलेला असतो. ते नाव घेतल्याच्या नंतर आईवडिलाला काहीतरी त्याची पुण्य प्राप्त व्हावं असं काहीतरी नाव ठेव. ज्ञानेश्वर नाव ठेवलं विठ्ठलपंत आणि रखुमाईने, किती गोड नाव आहे. नाथबाबा म्हणतात ज्ञानदेव चतुराक्षरीच्या पहा करी सर्वज्ञा, ज्ञान अज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा, ज्ञाता ज्ञे निजांगे होय ऐशी प्रतिज्ञा, ज्ञान आज्ञेने पापी जळते ही ज्याची आज्ञा, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो, वासुदेव जो होतो अखंड वदनी वदितो. किती गोड नाव आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव, ज्ञान देतात माऊली आपल्याला. हे असं नाव असावं. तुकाराम आहे ना. काय नाम म्हणजे काय नाम? नाम घेता कापेयम. तुकाराम तुकाराम, नाम घेता कापेयम. नामात ते सामर्थ्य आहे. जीवन वृत्तांत सगळा इतिहास त्यामध्ये दडलेला आहे. राम रमंते योगिनो यस्मिन इति रामा, योगाला सुद्धा रमवणारा तो कोण आहे? राम. कृष्ण कर्षती कृष्णा, बहिर्मुख चित्त आपला अंतर्मुख करून घेणारा कृष्ण राम. हरी हरु हरती पापाने, आपल्या जीवनातलं पाप हिरावून घेणारा तो हरी आहे. मग रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण हरी म्हणा, हाकारून सांगे तुका, नाम घेता राहू नका. मग हे नाम घेता. आणि काही जर नाम असले, एखाद्याचं नावच असं विचित्र असतं, नाव म्हणजे ते नाव घ्यावं की न घ्यावं. एका आई वडिलाने त्या लेकराचं नाव ठेवलं ठणठण पाल. आता काय त्याच्यातून व्यक्त होतं आहे ना. त्यालाही कंटाळा आला. तो गुरुदेवाला म्हटला, गुरुदेव आपलं नाव बदलायचं. म्हणले काय?
काय आईवडिलांना नाव ठेवलं मला ठणठणपाल. गुरुदेव म्हटले जरा 4 लोकात फिरून ये आणि जे आवडेल ते नाव ठेव. निघाला तो. जरा चौकशी करू म्हटले काय काय नाव असतात लोकांची. ते केळगावमधून निघाला आणि ती एक माऊली शेण वेचत होती गौऱ्या. त्याने विचारलं ताईसाहेब व्हॉट इज युअर नेम. आपलं काय नेम आहे. त्याने सांगितलं माय नेम इज लक्ष्मी. तो म्हटलं अवघड आहे. नाव काय लक्ष्मी. काय करते गौऱ्या वेचते. नावाचा अपमान आहे ना. पुढे माऊली म्हणलं नका इकडं नका आपल्या मंदिराकडे जाऊ. मंदिराकडे मोर्चा त्याने वळला. मंदिरापुढे त्याला एक भिकारी दिसला. आंधळ्याला बाबा पांगळ्याला 1-1 पैसा धर्माला. बाबा दान पावलं आहे ना. दान घाला काहीतरी घाला. दान धर्म करा आहे ना. ते त्यांनी 4 पैसे त्याच्या थाळात टाकले आणि त्याला विचारलं का हो आपलं नाव काय. त्याने सांगितलं धनपाल. तर म्हटलं हे अवघड आहे. नाव काय धनपाल. काय करतो भीक मागतो. ती तीव्र जिज्ञासू. त्याला वाटलं नाही अजून जरा विचारू. एक अंत्ययात्रा चालली होती. कोणाची मला विचारू नका. आळंदीतली अंत्ययात्रा सांगितली ना असा पंचनामा केला तर माझा पंचनामा व्हायचा. तर त्यांनी ते पण जिज्ञासूच असल्यामुळे त्यांनी विचारलं का आता हे रामनाम सत्य ज्याच्याबद्दल बोलतात तुम्ही चौघांनी खांदा दिला यांचं नाव काय. म्हणजे अमरसिंह. तो म्हटलं अवघड आहे. लक्ष्मी काय करते गौऱ्या वेचते. धनपाल आहे आणि भीक मागतो. अमरसिंह आहे चौघाच्या खांद्याला जातो. तो म्हटला आता नो बदल आहे ना. आपल्याला नाव बदलायचं नाही. गुरुजीकडे धावत आला आपल्याला बदलायचंच नाही. गुरुजीने विचारलं पण एका तासभरात तुझा विचार कस काय परिवर्तित झाला. तो म्हटला लक्ष्मी तो गोबर बेचे भीक मागे. धनपाल अमरसिंह तो मर गए इसलिए भरे बिचारे ठणठणपाल. त्यामुळे आपल्याला काही नाव बदलायचं नाही. म्हणजे कशा करता बोललो नाव हे अनवर्थक असलं पाहिजे. त्याच्यातून काहीतरी पुण्याही उच्चारणाराला झाले पाहिजे. त्यांना एक समाधान भेटलं पाहिजे. ते ऐकल्याच्या नंतर त्यालाही बरं वाटलं पाहिजे. हल्ली लोक नावं म्हणजे नवीन असलं पाहिजे. फक्त नवीन नाव असलं पाहिजे जे कोणीच ऐकलेलं नाही. मग त्याचा अर्थाचा अनर्थ होतो का काय होतो काही विचार करत नाही. एखाद्याचं मुलाचं नाव अश्वपती आहे. मुलीचं नाव ठेवलं अश्विनी. अश्विनी शब्दाचा अर्थ माहिती आहे ना. अश्व म्हणजे काय घोडा आणि अश्विनी म्हणजे घोडी. आणि बरोबर आता ऐका ना. आता एखाद्या माऊलीने जर घोडी म्हणलं तर बरं वाटेल का आणि अश्विनी म्हणलं तर बरं वाटतं. अरे पण तेच म्हणतायत ना. नावाचा विचारच ना करत नाही. काय नावाचा विचार केला पाहिजे की नाही. याचा अर्थ काय होतो अनर्थ काय होतो काहीतरी विचार केला पाहिजे. आता ते आपले आमचे भाकरे महाराज उमेश महाराज भाकरे ते अष्टादशात बोलले होते बघा तुम्ही ऐकलं असेल. म्हणजे नावात सुद्धा सगळ्यात मॅचिंग नावातही मॅचिंग पाहतात लोक. पहिली मुलगी नाव झाली तिचं नाव ठेवलं रुपाली. दुसरी झाली तिचं नाव ठेवलं दीपाली. आणि तिसरा झाला मुलगा मग ते यमक जुळलं पाहिजे नाव ठेवलं मवाली. आता रुपाली ठीक आहे दीपाली ठीक आहे मवाली बरोबर आहे का. ठेवलं ना त्यांनी नाव. मग आता असं नाव जर ठेवल्याच्या नंतर खरं सांगा काय त्यातून शिकता येईल काय दिशा घेता येईल. म्हणजे नाव ते आपले वक्ते बाबा म्हणायचे नाव सुलोचना. एक डोळा ऐकना किधर भी देखना चलते बंबई पुन्हा उसका नाम सुलोचना. त्या नावाचा अपमान नाही का. म्हणजे नाव असं काहीतरी असलं पाहिजे का ज्याच्यापासून काहीतरी दिशा भेटेल काहीतरी आनंद वाटेल. आईवडिलाला नामस्मरण केल्याचं पुण्य लागेल. म्हणजे घरात जी संस्कृती आहे ज्याला धर्मनीतीचं संस्कृतीचं आपलं जरा ज्ञात आहे अशा लोकांना नाव ठेवायला सांगावं. नाही तर मग त्या नावाला लोक नाव ठेवतात आणि त्यालाही नाव ठेवतात. मग असं नाव ठेवू नाही. इथे नाव शुभ संतती राजाचं आहे आणि मुलाचं नाव तत्वदृष्टी अदृष्टी तर्कदृष्टी आहे. आणि 3 नावं म्हणजे 3 अधिकाराचे प्रतीक आहे. मग काय झालं तो प्रकार ती कथा आपल्याला या 3 नावाच्या आधारे एक गोड असणारी कथा सांगतात. त्यात वेगळा वेळ घालण्यापेक्षा आपण कथा वाचत चालू आणि काही वाटलं तर त्यात बोलू. वाचतो बघा. तरंग 2 परिच्छेद आपला तरंग 4 आणि परिच्छेद 2 शुभ संतती राजाची कथा. काय कथा सांगतात. शुभ संतती का तर तुकोबराच्या भाषेत कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. शुभ ब्रह्म आहे त्या ब्रह्मतत्वाला विषय करणारी संतती आहे. एक शुभ संतती नावाचा राजा असून त्यास 3 पुत्र आहेत. त्यातलं पहिला आहे तत्वदृष्टी दुसरा अदृष्टी आणि तिसरा तर्कदृष्टी या नावाचे 3 पुत्र होते. राजा सर्व गुणाने संपन्न होता. हे सर्व गुण कोणकोणते असतात. युवासात साधू युवा ध्यायका आशिष्टो दृढिष्टो बलिष्ठ हा असा एक उपनिषदातला मंत्र आहे. किंवा आपल्याजवळ आपल्याला पुढच्या वर्षी पंचदशी येणार आहे. ते पंचदशीमध्ये एक गोड श्लोक आहे. मानुष्यानंदापासून ब्रह्मानंदापर्यंत विचार करत असताना मानुष्यानंद कोणाला प्राप्त होतो. तिथे काही लक्षणं सांगितले त्याला म्हणतात सर्व गुणाने संपन्न. त्यात युवारूपीचे विद्यावान निरोग दृढ चित्तवान सैन्योपेता सर्व पृथ्वीत्त पूर्ण प्रपालयन सर्वैर मानुषकर भोगा यन्मानंद स मानुषानंद उच्चते. असं मानुषानंदाचं लक्षण केलं. मग तो युवा म्हणजे तरुण असावा रूपवान असावा चतुरंग सैन्यनियुक्त असावा सगळे भोग त्याला अनुकूल असावे. पृथ्वीचा समुद्र वलयांकित दिग्मंडळाने युक्त असणारा पृथ्वीचा तो छत्र सम्राट असावा. त्याला प्रतिद्वंदी कोणीही नसावा. म्हणजे हे सगळे काही एक प्रकारचे गुण आहेत. आणि अशा सगळ्या गुणांनी संपन्न हा राजा आहे कोण. शुभ संतती नामक राजा. राजा सर्व गुणांनी संपन्न असून त्या सर्व भोग प्राप्त होते.
भोग म्हणजे इंद्राला लाजवेल असे सर्व दिव्य 56 प्रकारचे भोग त्याला प्राप्त होते. बरेच दिवस तो भोग भोगीत असता पूर्व पुण्याने त्याच्या मनात विचार आला. काय भोग भोगीत असताना आपल्या भारत राष्ट्राचा इतिहासच आहे. अनेक राजे भोग भोगत असताना त्यांना विरक्ती झालेली आहे. भर्तृहरी पहिलं कोणतं शतक त्याचं शृंगार शतक आहे, नंतर नीती शतक आहे, नंतर वैराग्य शतक आहे. शृंगार शतकामध्ये श्री सुखाच्या पलीकडे सुखच असू शकत नाही असं तोच वर भरतो. नीती शतकामध्ये आल्याच्या नंतर त्याचं बोलणं वेगळं आहे. आणि ज्यावेळेला वैराग्य शतकात आल्याच्या नंतर माऊलीची जशी भाषा आहे की का परत्रीचे भोग पायिक झाले इच्छेचे परी भोगावे नरूचे मना माजवे, तसंच काहीचं बोलणं त्या भर्तृहरीचं आहे. भोग भोगत असताना त्यांना विराग निर्माण झाला. एकतर त्याचं पूर्व पुण्य आहे किंवा त्याचं असणारं सत्कर्म. तशी स्थिती या राजाची आहे. म्हणतात बरेच दिवस भोग भोगीत असता खरं तर काय हविष्या कृष्ण वर्धतमेव नित्य. कोणाला सुभाषित आठवलं तर सांगा बघा. म्हणजे जसं अग्नीमध्ये तुपाची आहुती टाकल्याच्या नंतर तो अग्नी कमी नाही होत, तो भडकतो. हां, न जातू काम कामानाम उपभोगेन शाम्यते हविष्या कृष्ण वर्तमेव भूयेव अभिवर्धते आहे ना. म्हणजे तो कमी तर होत नाही पण तो काय होतो उलटा वाढतो. तसं भोगाने कामना घटत नाही, ती काय होते उलटी वाढत जाते. पण पूर्व पुण्याही जर आपले अनुकूल झाले तर पंचदशीमध्ये एक गोड श्लोक आहे, सत्कर्म परिपाका ते करुणानिधीनो धृता, तेवढ्या अर्थाने घ्या. अर्थात त्याचं पुण्य जर पूर्व उदयाला आलं तर मात्र त्याला विराग अंतःकरणामध्ये निर्माण होतो. आणि तसे या राजाची स्थिती झाली. कोण राजा हा? शुभ संतती. राजा सर्व गुणाने संपन्न असून त्या सर्व भोग प्राप्त होते. बरेच दिवस भोग भोगीत असता पूर्व पुण्याने त्याच्या मनात असा विचार आला की आत्माच काय आहे, सुखरूप आहे. जसं आपल्या संत म्हणतात सुखरूप आहे साधूचं कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. उपनिषद काय म्हणतात, यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते सच्चित सुखात्मकम ब्रह्म नामरूपात्मकम जगत. तसं इथे त्याला कळालं का आत्माच काय सुखरूप आहे. यम आत्मा परानंदा परप्रेमास्पदम येतं मान भूयमी भूयासम इथे प्रेमात्मनी इक्षेते. अशा पंचदशीतल्या तत्वविवेक नावाच्या प्रकरणातल्या पहिल्याच प्रकरणामधला हा श्लोक आहे. म्हणजे खरंच सुखरूप कोण आहे? फक्त आत्माच आहे. जसं आकाशा वाचून व्यापकता आहे का भौतिक जगात, वायू वाचून वाहकता आहे का, तेजा वाचून दाहकता आहे का, जला वाचून आर्द्रता, पृथ्वी वाचून घनता नाहीच आहे. तसं आत्म्या वाचून काय नाही, सुख नाही आहे ना. सुख आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विन जीवा सुखू नये. त्याला भक्तीत देव म्हणतात, समष्टीदृष्ट्या वेदांतात ब्रह्म म्हणतात. त्यालाच इथे काय म्हटलेलं आहे, आत्मा म्हटलेलं आहे. मग ब्रह्म सुखरूप नाही का? देव सुखरूप नाही का? आणि मग आत्मा सुखरूप नाही का? मग आत्मा ब्रह्मन देव असे तीन सुखरूप नाही का? तिन्ही एकच? हां, तिन्ही एकच आहे, फक्त त्याला भिन्न भिन्न संज्ञा दिलेल्या आहेत. हा राजा विचार करतो आत्मा सुखरूप असून बाकीचे अनात्म पदार्थ कसे आहेत, तुच्छ आहेत, नगण्य आहे, अलिक आहे. याकरिता राज्य काय करावं, मुलाच्या स्वाधीन करून आपण आत्मविचाराकरिता त्या आत्माचा विचार एकांतात होतो, लोकांतात होत नाही. एकांताचे सुख देई म्हणजे देवा आघात या जीवा चुकून या. किंवा तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा. आणि आपल्याला सांगतात काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. म्हणून आत्मविचार करता वनात जावे. हा विचार आपल्या तिघा मुलास कळविण्याकरता त्या राजा शुभ संततीने काय केलं, एकांतात त्या तिघा मुलाला घेऊन गेला. आणि हा प्रपंच राजा सांगतो मुलाला, हा प्रपंच कसा आहे, दुःखरूप आहे. आपल्या संतांनी ते सांगितलं, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. ठाऊकची आहे संसार दुःखाचा किंवा दुःख संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ. आणि भगवती ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात संसारी सुखाची कहाणी ऐकी जे कवनाची श्रवणी कैची सुखनिंद्रा अंतरुणी इंगळाच्या. अशा पद्धतीने जे संतांची वचन आहे तेच निश्चलदाजीची वचन आहे. कारण संतांची त्यांच्या शब्दामध्ये भेद असू शकतो, प्रारब्धामध्ये भेद असू शकतो, पण त्याच्या विचारामध्ये कधी भेद होऊ शकत नाही, बोधामध्ये कधी भेद होऊ शकत नाही. ती एक वाक्यता इथून तिथून असते. म्हणून म्हणतात हा प्रपंच दुःखरूप आहेत, यात फार काय आहेत, कष्ट आहेत. अहो नष्ट होईपर्यंत कष्ट काय केलं संपत नाही. एक सारिता तो पुढे उभा एक, असे फार कष्ट. यासाठी राज्याचा त्याग करून आत्मस्वरूपाचा विचार करीत राहावे असे मला वाटते. कोण कोणाला बोलतोय, शुभ संतती नामक राजा आपल्या 3 पुत्राला बोलतोय. राज्याचा त्याग करून बाहेर जाण्याचे कारण माझ्या प्रजेतील जे लोक दुःख संसार दुःख भोगतात तेही मला पाहवत नाही. म्हणजे स्वतःच्या दुःखाने व्यक्तिगत तर दुःखी आहेच, पण तुका म्हणे दुःखवी अनेकाच्या दुःखे सत्य बोले मुखे आणि दुःखवी अनेकाच्या दुःखे. म्हणजे प्रजेच्या दुःखाने राजा हा काय आहे, दुःखी आहे. म्हणजे त्याचं सात्विक अंत करणे. माऊलीच्या भाषेत पाये काटा नेटे
ती व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीलाचे नाही जो. अशा पद्धतीच्या प्रजेचं दुःख देखील त्या राजाला पाहत नाही. ज्याच्याजवळ पुष्कळ ऐश्वर्य किंवा ज्याच्या हाती मोठी काय असते, सत्ता असते, पुष्कळ ऐश्वर्य मोठी सत्ता, पण काही नाही, तुकोबराने सांगितलं ते, मग ते तर नचले काही, सत्ता संपादा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाहीन, तुका म्हणे तई यम आज्ञा. 4-2 दिवसाचा पूर्वीचा प्रसंग आपण डोळ्यासमोर आला. म्हणजे हा राजा बोलतो आपल्या पुत्राला, ज्याच्याजवळ पुष्कळ ऐश्वर्य आहे किंवा ज्याच्या हाती फार मोठी सत्ता आहे त्यांना विचार शून्य लोक थोर मानतात. बघा, मग ज्याच्या हाती मोठी सत्ता आहे, ज्याच्या हाती मोठी संपत्ती आहे, त्याला जे थोर मानतात ते काय आहेत, विचार शून्य आहेत, आहे ना. हे शाळेतून जोडा दिलेला आहे ना, ते विचार शून्य आहेत. आणि आपण सुद्धा एवढं विचारसागर शिकूनही अशी लोक जर आपल्याला थोर वाटत असेल केवळ याच्यातच, म्हणजे याचा अर्थ हे असून जर ते अध्यात्म विचार प्रवृत्त असेल तर निश्चित थोर वाटावे, पण केवळ याच्यातच जी प्रवृत्त आहे आणि त्यांच्या मागे आपलीही लोक जर कुत्र्यासारखी शेपटी हलवत असेल तर ते विचार शून्यच आहे, जरी कीर्तनकार प्रवचनकार असली तरी. म्हणून ते म्हणतात ज्याच्याजवळ पुष्कळ ऐश्वर्य आहे किंवा ज्याच्या हाती फार मोठी सत्ता आहे त्यांना विचार शून्य लोक काय करतात, थोर मानतात. पण ते थोर नाही, मग थोर कोण आहे, कोण आहे थोर, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. त्रिवार सांगितलं नामदेव महाराज एकाच चरणात, साधू थोर जाना, साधू थोर जाना. आपले छोटे माऊली म्हणतात साधूच थोर, बाकी सगळी चोर. त्यांचं वाक्य आहे. खरंच आहे, खराला विकराला कलिकालामध्ये साधूच खरी थोर आहे. कारण का थोर आहे, त्यांच्या विचारात संशय नाही म्हणून ती थोर आहे, त्यांच्या भावनेत विचार नाही म्हणून ती थोर आहे, आणि त्यांच्या क्रियेत भ्रष्टता नाही म्हणून ती थोर आहे. असं आहे. म्हणून म्हणतात ज्याच्याजवळ पुष्कळ ऐश्वर्य आहे किंवा ज्याच्या हाती फार मोठी सत्ता आहे त्यांना विचारशून्य लोक काय म्हणतात, थोर म्हणतात. पण राजाला ती थोर वाटतात का, नाही. पण मला तर मात्र त्यांचे सर्व ऐश्वर्य दरिद्र्यापेक्षाही दरिद्री वाटते. असं का म्हणतात, डॉक्टर बाबांनी ते एक वाक्य सांगितलं होतं, संस्कृत विचारसागरामध्ये ते दिलेलं आहे. को दरिद्री यश विशाल तृष्णा. कोण दरिद्री कोण आहे, ज्याची तृष्णा विशाल आहे तो खरा दरिद्री आहे. बाबांनी गोष्ट सांगितली होती, एक असा पाय पसरून बसला, राजाची तिकडून स्वारी आली, त्याला सांगितलं पाय आखड, तो म्हटला नाही आखडणार. त्याला विचारलं का नाही, तो म्हटलं मी हात आखडले म्हणून मला पाय लांबण्याचा अधिकार आहे, तुम्ही हात पुढे सरसावले म्हणून तुम्हाला पाय लांबण्याचा अधिकार नाही. ज्यांनी हात आखडले त्याला पाय लांबण्याचा अधिकार आहे, आणि ज्यांनी हात पसरलेला आहे त्याला पाय लांबण्याचा अधिकार नाही. याचा अर्थ ज्याची तृष्णा वाढली त्याला पाय लांबण्याचा अधिकार नाही. ते दुसरी गोष्ट बाबा सांगत असतात, असा राजा चालला आणि खाली भिकारी बसला, आणि भिकाऱ्याला राजाला भिकारी म्हटलं काहीतरी टाक. तर त्यावेळेला राजा म्हणू लागला नाही आता स्वारीवर निघालो, मग सध्याला नाही नंतर बघू. तो म्हणू लागला मग चल हे घे, दुसरी एक थाळी त्याला देतो आणि आपण दोघं सोबत व्यवसाय करू. तो म्हटलं का बरं, म्हणले आपण दोघांची माझी जातीची मज भेटू कोणी, आपली दोघांची एक जात आहे. म्हणले कसं काय, मी राजा आहे. नाही म्हणले तू मोठा भिकारी आहे, VIP भिकारी आहे, आणि मी जर सामान्य भिकारी आहे, तू प्रसिद्ध आहे मी प्रसिद्ध नाही. म्हणले का, कारण तुला स्वतःचं राज्य सगळं असताना दुसऱ्यावर आक्रमण करायला लागला म्हणजे तू भिकारीच आहे ना, आणि मी जरा कमी आहे एवढंच काय, तो माझ्यापेक्षा दर्जेदार आहे, त्यामुळे ये माझ्याकडे, आपण दोघं सोबत करू व्यवसाय करू, असं तो बोलतो. अशी बाबांनी गोष्ट सांगितली ती. याचं कारण काय, को दरिद्री यश विशाल तृष्णा. ज्याची तृष्णा त्याची तृष्णा वाढवीची बहुवस कधी सुखास न पवसी. त्याचं काय कशातल्या बरं गोड बघा, किंवा माऊलीची ओवी आहे तैशी तृष्णा वाढी नलिया मेरू हाता आलिया तरी म्हणे एखाद्या दारू नाही ओळखो. म्हणजे अर्थात हा राजा सगळा विचार करतो, किती गोड विचार आला म्हणून त्याला शुभ संतती मांडलेला आहे, आणि त्याच्याच पोटी अशी संतती जन्माला येऊ शकते. तो म्हणतो की मला तर त्यांचे ऐश्वर्य, कोणाचे, ज्याच्याकडे फार मोठी सत्ता आहे ऐश्वर्य त्याचे दरिद्र्यापेक्षाही दरिद्री आहे अशी वाटते. यासाठी सर्व राजवैभव सोडून आत्मसुख प्राप्ती करता मला एकांत स्थानी जावे असे वाटते. बरं, मग तुम्हाला जर एकांत स्थानी जावे वाटतं तर आम्हाला एकांतात काय घेऊन आला असं पुत्र म्हणू शकतात ना. त्याचं उत्तर राजा देतो, बापाने आपल्या ऐश्वर्याचा विभाग करून पुत्रास द्यावा. आणि हे बऱ्याच बाप सावध होत नाही या बाबतीत. काही काही बाप काय करतात, पार ते काळे झाले तर काळ्याचे पांढरे, नाही पांढरे झाले तर पांढऱ्याचे काळे करतात, पण ते ऐश्वर्याचा विभाग करून देण्याचं जाणत नाही, आणि मग अशा वेळेला त्याचं लेकरं काळं पांढरं करतात. असं होतं बघा. त्यामुळे ते महाराज दशरथासारखं सावध झालं पाहिजे. एक केस पांढरा पाहिला आणि त्यांनी प्रभू रामचंद्राला राज्य देण्याचा निर्णय घेतला, आणि मग अशा बापाची सेवा ते मुलंही करतात. पण मुलं सुद्धा त्या योग्यतेचे असले पाहिजे, नाही तर बापाने सावध राहणं हेही गरजेचंच आहे. कराल विकराल कलिकाल आहे, सगळंच अवघड आहे. सगळा तो प्रसंग बघून त्याने ते वागलं पाहिजे. पण हा राजा मात्र म्हणतो, तुकोबरायचं प्रमाण आहे बघा त्याला,
ध मिळवून धन लावी पोराशी भांडण आहे ना. त्याने धन मिळवलं आणि पोराशी जर भांडण लावलं तर त्याला अर्थ नाही. मग ते योग्य वेळेला त्याने तो योग्य निर्णय घेतला पाहिजे. हा शुभ संतती राजाने घेतलेला आहे. तो बोलतो बघा, यासाठी सर्व राजऐश्वर्य राजवैभव सोडून आत्मसुख प्राप्ती करता मला एकांत स्थानी जाव्याशी वाटते. तुम्हाला एकांतात आणण्याचं कारण काय, तर बापाने आपल्या ऐश्वर्याचा विभाग करून पुत्रास द्यावा. नाहीतर बापाच्या पश्चात मुलामध्ये काय होतात, कलह लागतात. किती कलह लागतात हल्ली. एक कोर्ट कचेऱ्या अधिक तर याच कलहामुळे आहेत. आणि त्यातल्या त्यात आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये विशेष आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला भेटतात. काय झालं, त्या वडिलांनी जाण्याच्या अगोदर व्यवस्थित त्याचा विभाग करून दिला नाही. आणि त्यामुळे बरं हल्ली तर इकडे आपल्या खेड्यापाड्यात नाही, इकडे बहिणीसुद्धा काय करतात, आपला विभाग मागतात. आणि त्यामुळे आणखी कलह. आणि त्यात कलह असे का एक प्रॉपर्टी 10 लोकांना विकली त्याच्यात पुन्हा कलह. असा प्रकार हा सगळा कलहाला वाव कशामुळे आहे, योग्य वेळेला त्याचा योग्य विभाग निर्णय घेतला नाही त्यामुळे. आणि तसं काही होऊ नये म्हणून मी राज्याचे विभाग करून तुम्हाला तिघास देत आहे. ते आपले विभाग घेऊन तुम्ही काय करा, सुखाने राज्य करा. इथे बापाचे एक वाक्य चुकलं, तुम्ही सुखाने राज्य करा. मी मात्र या दुःखरूपी राज्याचं काय करतो, त्याग करतो. तुम्ही सुखाने राज्य करा. मुलं चतुर आहेत ना, ते म्हणतात याला बाप म्हणावं का जरीला साप म्हणावं. अरे दुःख तेवढं आमच्या पदरी टाकतो, हा मात्र आत्मसुखा करता एकांतात जातो. पुन्हा स्वतः राज्य दुःखरूप आहे असं जाणतो आणि आपल्याला म्हणतो सुखाने राज्य करा. काय म्हणावं याला, असं मुलं खेद करतात. पुढे बघा, ते म्हणतात मी मात्र या दुःखरूप राज्याचा त्याग करून नित्य आत्मसुख प्राप्ती करता वनात जातो. असं ज्या वेळेला शुभ संते नामक राजे बोलतात त्यावेळेला राजाचे पुत्र हे कसे आहेत, फार विचारी आहेत. ते तिथं बाबा वाक्याप्रमाणे मानणारे नाही, त्यांनी थोडासा विचार केलेला आहे. विचार करण्यामध्ये ते कुशल आहेत. त्यांनी एकांतात जाऊन विचार केला. तिघही बंधू एकमेकाला बोलतात का हो, ज्या अर्थी स्वतः बापच हे सर्व राज्य दुःखरूप आहे असे सांगतो त्याला म्हणतात आपतस्तू यथार्थ वक्ता. जो आपली फसवणूक करणार नाही, आपला जन्मात आता बाप आहे आणि तो सांगतोय राज्य दुःखरूप आहे, तर आपण त्याचा अनुभवच घेतला पाहिजे आणि मग दुःखरूप म्हटलं पाहिजे असं काही नाही. बापाच्या अनुभवामधून सुद्धा सावध झालं पाहिजे. पण असं सामान्यतः असं होत नाही. एखादा ग्रस्त आश्रमामध्ये प्रवेश केला आणि त्याने त्याच्या वेदना सांगितल्या का फार याच्यात दुःख आहे, तुम्ही पडू नका. तर म्हणले असं कसं, तुमचे जसे अनुभवाचे बोले तसं आम्हाला अनुभवाचे बोल देता आले पाहिजे ना, मरा मग आहे ना. असा प्रकार होतो. म्हणजे समोरच्याच्या अनुभवावरून सावध व्हावं, पण मनुष्य सहजशी अशा ठिकाणी सावध होत नाही. पण हे मुलं सुद्धा ही तत्वदृष्टी याच कारणाने आहे, कारण ते सावध झाले. पित्याने दुःख भोगलं ना, आपला जन्मदाता पिता आहे ना, तो आपल्याशी लबाड बोलणार नाही. बरं आपल्याला उघड्या डोळ्याने दिसतं संसारात किती अनेक दुःखी सांगू किती, मग काय करावं, याच्यात पडण्यापेक्षा आपण याचा काय करावा, त्याग करून निघून जावं. आणि ते गेले सुद्धा. त्याला म्हणतात यदहरेव विवर्जित तदहरेव प्रवर्जित. माऊलीच्या भाषेत तरी झडझडून वहिला अनेक ए भक्तीचे वाटे लाग जी पावशी अभंगनीच धाम माझे, असे ते निघाले. असं वर्णन पुढे करतात बघा. राजाचे पुत्रही फार विचारी होते. त्यांनी एकांतात जाऊन असा विचार केला की ज्या अर्थी स्वतः आपला पिता आपला बापच हे सर्व राज्य दुःखरूप आहे असे सांगतो आणि राज्याचा म्हणजेच बघा आता त्या दुःखाचाच विभाग करून आम्हाच करून देतो. मग याचा अर्थ दुःख तेवढे कोणाच्या गळ्यात अडकवतायत, आमच्या. मग दुःख तेवढे आमच्या गळ्यात अडकून आपण मात्र आत्मसुखाची इच्छा करीत आहेत, याला काय म्हणावे. म्हणजे याला बाप म्हणावं का साप म्हणावं, अशा पद्धतीचं ते बोलत नाही. पण भावार्थ करत असं कसं, असं वडिलाचा वडील तर उलटा काय करतो, आपल्या मुलाला जे आपण सुख भोगलं ते आपल्या मुलाला प्राप्त व्हावं हे कामना वडिलांनी करावी. हे दुःखरूप आहे राज्य सांगतात आणि ते विभाग करून मी तुम्हाला देतो, मी मात्र आत्मसुखा करता जातो. असं वडिलांचं हे वर्तन उचित त्या विचारी मुलाला वाटत नाही. बरं हल्ली असं एखाद्या बापाने दिलं नाही तर मुलं त्या बापाला साफ करवतात, म्हणजे त्याला संपून टाकतात. इथलं साप शब्दाचा अर्थ साप नव्हे, साप आहे ना. त्या बापाला ते काय करतात, साफ करतात जर देत नसेल प्रॉपर्टी तर. दुःख तेवढे आमच्या गळ्यामध्ये अडकून आपण मात्र आत्मसुखाची इच्छा करीत आहेत, याला काय म्हणावे. आणि बाप ज्या राज्याच्या म्हणजेच दुःखाच्याच वाटण्या आपणास करून देत आहे त्या घेऊन आपण करावायचे तरी काय. कारण दुःख पदरी पडून काय करणार आहे. त्या दुःखातून सुटण्याकरता आपला प्रयत्न चालू आहे आणि वडील ते दुःख राज्य देतात म्हणजे एक प्रकारचं दुःख देतात आणि ते दुःख घेऊन आपण करायचं काय. पहिलं दुःख काय आपल्याकडे कमी आहे काय, ते दुःख पुन्हा घेण्याकरता असं हे मुलं विचार करतात आणि ते दुःख घेऊन आपण करावायचे तरी काय. तेव्हा परमात्म सौख्य प्राप्ती करता म्हणजे जो आपण म्हणतो ना यो वै भुमा तत्सुखम नाल्पे सुखम असती, सुखरूप आहे साधूजा कोण सांगा. किंवा आत्ताच म्हणलं आपण आपला तो एक देव करुणी घ्यावा. ते सुखरूप असणारा परमात्मा आपलासा करण्याकरता आपणच काय करावे, श्रीगुरूकडे जावे. का बरं, श्रीगुरूकडे म्हणा संताकडे, संताविनं
बरोबर ना, संताविना प्राप्ती नाही, ऐसी वेद देती वाई, किंवा हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटते भवाची बंधने. आणि काल परवा आपण तिसऱ्या तरंगात ओवी बोललो, प्रवृत्ती निवृत्तीकृत कार्या आवश्यक पाहिजे आचार्या, आपमती भजता राया अनेक अपाय माझी पडे. यांना काय अपेक्षित आहे? मोक्ष. मोक्ष कशाने होतो? ज्ञानाने. ज्ञान कुठे प्राप्त होतं? श्री गुरुकडे. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. म्हणून ते ज्ञान आपल्याला गुरुकडेच प्राप्त होईल. म्हणून गुरुच्या शोधाकरता हे शिष्य निघाले. म्हणून म्हणतात श्री गुरुकडे जाऊया. असा तिघा मुलांचा विचार होऊन ते बापाला न विचारता, का बरं पित्याला विचारून का बरं गेले नाही? कारण पिता कशाचा विभाग करून द्यायला बसलेले आहेत? राज्याचा. आणि त्यांना विचारलं गेलं तर ते जाऊन देतील का? जाऊन देतील का? म्हणून यावं लागलं की नाही पळून? तसंच त्यांना माहिती. जी 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 हो 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 बरोबर. वा वा हा 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 जी 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 ते अजून पण वाक्य आहे ते. हा, जयाशी वाटे वैराग्य व्हावे, त्याने कोणाशी न पुसवावे, उठोनी वाटोशी लागावे दिगंतारा प्रती. उठून त्यांनी काय आहे आपले आता इथे तुम्ही बोलले ना, हे पुन्हा वाक्य आठवलं बाबाचं. आपले मोठे बाबा आहेत ना, आपले संस्थेचे जे आधुरी होते बाबा. बाबाकडे 4 वर्ष सुटल्याच्या नंतर गेला एखादा विद्यार्थी. मग बाबा मी आता करू का नको करू? बाबा म्हणजे आवर्जून कर. म्हणजे बाबा मग तुम्ही केलं नाही आम्हाला का? आम्ही विचारला गेलो नाही म्हटलं करू का नको म्हणून. तू विचारायला आला ना तर आवर्जून कर. जो ज्याला करायचं नसतं तो विचारतच नाही. उलट त्याला आग्रह केला तर तो त्याच्यातलं नश्वर तो काय त्यांना सांगतो. तू विचारायला आला म्हणून आवर्जून कर, असं मला पण म्हटले ते बाबा. विचारायला आला ना आता आवर्जून करा. फक्त जोपर्यंत करायचा अभ्यास सोडू नका, आळंदी सोडू नका, माऊलीचा खुंटा सोडू नका. माऊली तुम्हाला काही कमी पडू देणार नाही, त्यांचं वाक्य आहे. माऊलीचा खुंटा सोडू नका म्हटले. करायचं काय परमार्थ असाच करायला पाहिजे असा काही दुराग्रह नाही. लोक कसे वागतात ते वागून पाहून आपण आपला निर्णय घ्यायचा नाही. आपला अंतकरण आपल्याला साक्षी आहे, आपण काय आहोत. मी बाबाला बोललो होतो, स्पष्ट बोलतो आपल्यात. म्हटलं मी तुमच्या सहवासात आहे तोपर्यंत मला अगदी शुकाचार्याच्या पुढचा मीच वाटतो, पण तुमचा सहवास सुटल्याच्या नंतर माझ्यासारखं दरिद्री मीच वाटतो, म्हणजे विषयाचं लोलंघित होताना. त्यामुळे बरं मी म्हटलं मी ब्रह्मचर्य राहतो, पण माझा पाय घसरला नाही पाहिजे याची जबाबदारी तुम्ही घ्या. ते म्हणायला लागले तुला हे सांगितलं कोणी खाटोटोप करायला? अभ्यास कर म्हटले, बाकी मी बघून घेतो. आणि मग ते सगळं त्यांनी करून दिलं. सांगायचं तात्पर्य काय? एखादा ब्रह्मचर्य राहतो आणि म्हणून त्याचं बघून आपण राहावं ऐका, किंवा दुसरा ग्रस्ती झाला म्हणून त्याचं बघून आपण व्हावं, हा बिलकुल भाग नाही. ग्रस्ती आश्रमातही परमार्थ चांगला करता येतो आणि ब्रह्मचर्य आश्रमात तर त्याहीपेक्षा चांगला करता येतो, त्यात तीळ मात्र संदेह नाही. फक्त आपला अधिकार काय, आपलं अंतकरण काय, काय मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. आपलं अंतकरण आपल्याला साक्षी आहे आणि आपला ज्याच्यात अधिकार असेल तसं आपण प्रवास करावा. फक्त आपण आपल्याला गंतव्य काही जाणून घ्यावं आणि आपल्या अधिकारानुरूप पायरी पायरीने प्रवास करावा. सगळ्याचाच अधिकार समान असेल असा नाही. ज्याचा अधिकार जो आहे तिथून त्यांनी परमार्थाला सुरुवात करावी. हे काय हे बघा, असं उचित नाही आहे, पण आता ते आलं असू द्या. तेव्हा परमात्मा सौख्य प्राप्ती करता आपण श्रीगुरूकडे जाऊया असा तिघा मुलांचा विचार होऊन ते तिघेही आपल्या पित्यास न विचारता एकदम राज्य सोडून चालते झाले. एकदम त्याने लागोलाग ते आता बाबा बोलले ना, उठून चालू लागावे दिगंतराप्रती, अशा पद्धतीने. आणि त्याला संस्कृत वाक्य यदहरेव विवर्जित तदहरेव प्रवर्जित. ज्या क्षणी वैराग्य होईल त्या क्षणी सर्वस्वाचा त्याग करून निघावं. ते निघाले, पण कोणाच्या शोधात निघाले बोला? श्रीगुरूच्या शोधात निघाले. पण एक आहे, पाड पिकला तर राघवाला वेगळं निमंत्रण द्यावं लागत नाही, आपण नेहमीच म्हणतो. आणि तसं आपली योग्यता झाली का गुरुच्या शोधात आपल्याला भटकंती करावी लागत नाही. तुकोबरायाची योग्यता योग्य होती, म्हणून त्या ओतूर परिसरामध्ये बाबाजी चैतन्य स्वतः होऊन आले. म्हणून तुकोबरायाने स्पष्ट उल्लेख केला, सापडिले का सापडविले, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. का त्यांचा अधिकार योग्य आहे. आणि माऊली ते सांगतात, वचन आहे सांगा ना, आयशी आयशाने भेटते ते साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू, जे का सच्चिदानंदी नित्यानंदू, जे का मोक्ष सिद्धी तीर्थे बंधू रे. असं ना, बरोबर रामकृष्ण आहे. हा हा वा वाचतोच तेवढा. भाव सर्व कारण मूळ बंधू,
सदा समबुद्धी नास्तिक्य भेदो भूतकृपा मोडी द्वेषकंदो शत्रू मित्र पुत्र समकरी बंधुरे मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी रूप सर्वत्र देखुनी नमस्कारी लघुत्व सर्व भावे अंगीकारी सांडी मांडी मितुपण आईसी थोरी रे आणि अर्थ कामा चाड नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या वर्ते समाधानी जाणून नेता साधू भेट देती तया अवचिता रे वा 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 साधू भेट देते तया अवचिता रे आणि मग मनी दृढ धरी विश्वास नाही सांडी मांडीचा सायास साधू दर्शन नित्यकाळ त्यास तुका म्हणे जो विठला जाणे वेस रे जय हो. म्हणजे संतांची ही सगळी एक वाक्यता येत तिथून आणि माऊली तेच सांगतात आयसी कर्मसाम्य दशा जेत होय विरेशा ते सद्गुरू आपैसा भेटीची का आपोआप सद्गुरू होऊन येतात आपल्याला ते भेट देतात. आणि आपल्याही जीवनामध्ये छोटे मोठे असे अनुभव प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात. आपली योग्यता झाली का त्या साध्याकरता आपल्याला फारशी धडपड करावी लागत नाही आणि आपली योग्यता नसली का त्या साध्याकरता किती धडपड केली तरी आपल्याला ते साध्य प्राप्त होत नाही. दैवयोगाने त्यास गुरूंची प्राप्ती झाली. कोणाला? ह्या तिघा पुत्रांना. आणि त्यांनी केलं काय? धने आपलं शुश्रूषा विद्या उत्तमा विद्या म्हणून त्यांनी 6 महिने अनन्य भावाने अन्य आश्रय त्यागोईती अनन्यता अशा अनन्य भावाने तिघांनी गुरुची सेवा केली. काय भाग्य बघा. आपण एखाद्या गुरुकडे गेलो आणि 3-4 दिवस त्यांनी जर आपली काही विचारपूस केली नाही तर बरीच मंडळी म्हणतात त्यात काय तथ्य आहे का? आम्ही 3 दिवस झाले आम्हाला विचारलं सुद्धा नाही ढोंकून आहे ना. पण यांनी किती महिने सेवा केली? तब्बल 6 महिने सेवा केली. आणि 6 महिन्याच्या नंतर गुरुनी सहज तुम्ही कोण, इथे कशा करता येऊन राहिला आहात असे प्रेमाने विचारले. 6 महिन्याच्या नंतर मात्र विचारपूस केली. तोपर्यंत किती सात्विक धैर्य असेल, तोपर्यंत टिकून राहण्याकरता काया वाचा मनाने सेवा करण्याकरता. आणि मग आपण प्रार्थना करावी असे आपल्या दोघा बंधूचे मनोगत पाहून आपण प्रार्थना करावी असे आपल्या दोघा बंधूचे मनोगत पाहिले. कोणी? थोरला मुलगा असणारा तत्वदृष्टी. काय आहे? 2-3 भाऊ जर असेल आणि पिता जर नसेल किंवा उपस्थित नसेल, गैरहजर असेल तर अशा वेळेला एक संस्कृत वाक्य आहे संस्कृत विचारसागरामधलं. काय आपलं? अग्रज भ्राता पितृसमाना. मोठा भाऊ हा वडिलाच्या स्थानी असतो. ज्या वेळेला वडील उपस्थित असेल मग त्यावेळेला निर्णय त्यांनी घ्यावा. आणि 4-2 बंधू असेल तर अशा वेळेला मोठा भाऊ जो असेल त्या अग्रज जो आहे त्यांनी सगळ्याचा पिता या भूमिकेत येऊन सगळ्याच्या कल्याणाचा योग्य निर्णय घ्यावा. गुरुजींनी तिघाला प्रश्न विचारला पण तिघही एकदम बोलत नाही. तिघाही बंधूचं मनोगत मोठा असणारा तत्वदृष्टी गुरुजीला बोलतो. आणि ही प्रथाच आहे. आपण श्रीमद भागवत महापुराण पहा, त्या नैमिषारण्यामध्ये सूतजी वक्ते आहेत आणि शौनक श्रोते आहेत आणि 88,000 श्रोते आहेत पुढे. पण सगळेच बोलले तर कोणाला होईल? कोणाचंच बोलणं कोणाला कळणार नाही. मग सूतजी वक्ते असताना 88,000 श्रोत्याचं प्रतिनिधित्व करून शौनकजी एकटेच प्रश्न विचारतात, सूतजी त्याचं उत्तर देतात. मग प्रतिनिधित्व सर्वांचं करतात. तसं या तिघाचं प्रतिनिधित्व करणारा एक आहे कोण? तत्वदृष्टी. आणि तो श्रीगुरूला बोलतो. काय बोलतो बघा. दोघा बंधूचे मनोगत पाहून थोरला मुलगा तत्वदृष्टी श्रीगुरू पुढे हात जोडून म्हणाला, हे श्रीगुरू, आम्ही तिघे शुभसंतती राजाचे मुलगे आहोत. हा विशेष आहे आपल्या भारतीय संस्कृतीचा. आपल्या भारतीय संस्कृतीचा हा विशेष आहे का एखाद्या पुत्राला परिचय विचारला तर तो पित्याचं नाव घेऊन परिचय देतो. अहम पांडव आपत्यपमान पंडू आपत्यपमान पांडव, आम्ही पंडूची मुलं आहोत असे पांडव परिचय देतात. प्रभू रामचंद्राला विचारतात, अहम दशरथ आत्मज, मी दशरथाचा मुलगा आहे, मी राम आहे असं म्हणत नाही. एक बाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम, मी राम असं म्हणत नाही. मी कोणाचा मुलगा आहे? दशरथाचा मुलगा आहे. आपल्या संत वाङ्मयात बघा, जनार्दन महाराज दत्त आपला एकनाथ महाराजांनी स्वतः कुठल्या अभंगात स्वतःचा उल्लेख केला? प्रत्येक जना आहे ना, काय एका जनार्दन आहे ना असं म्हणतात. मी कोणाचा एकनाथ आहे? जनार्दन स्वामी यांचा सत्शिष्य असणारा मी एकनाथ आहे. म्हणजे गुरुचं नाव घेऊन परिचय देतात. म्हणजे म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी आहे ना. म्हणजे जिथे तिथे बघा आपल्या संस्कृतीमध्ये सत्शिष्य असेल तर तो गुरुचा परिचय देतो, पतिव्रता असेल आपल्या पतीचा परिचय देते, उपासक असेल आपल्या उपास्य देवतेचा परिचय देतो, आणि एक पुत्र असेल तर आपल्या पित्याचा परिचय देतो. बापरखमध्ये म्हणून आपल्या आई वडिलाचा परिचय दिला माऊलीनं. म्हणजे तिथून पुढच्या अभंग आहेच ना. कारण ते म्हणजे त्याचं कारण मी असं ऐकलेलं आहे बघा, तुमच्या स्मृतीच्या कप्प्यात काही असेल तर ते अगोदर माऊली ज्ञानदेव म्हणतात बऱ्याच अभंगामध्ये. पण 16 वर्षाच्या नंतर ज्या वेळेला 2-2 बोटे दाखवून
मग पुढचं 22 वर्षापर्यंत गेलं. तिथून पुढचे जे अभंग माऊलीने केलेत ते भगवत कृपेने भगवत कार्याकरता आपल्याला आयुष्य प्राप्त झालं. म्हणून तिथून पुढे बाप रखमा देवरो असं माऊलीने शेवट लिहिलेलं आहे. असं मी वक्ते बाबाच्या मुखातनं एकदा आपल्या घाटावर बाबाचे कीर्तन असायचे ना, मारुती बाबा गुरुवांच्या पुण्यतिथीचे त्या प्रसंगी, त्यावेळेला बाबांच्या मुखातून ऐकलेलं आहे. आणखी काही दुसरं कारण ऐकलेलं असेल तर ते पण सांगा. बघा कशाकरता बोललो. हा म्हणजे श्रीगुरूला परिचय देत असताना आपल्या पित्याच्या नावावरनं परिचय दिला. मी तत्वदृष्टी आहे, मी अदृष्टी आहे, म्हणजे मी तत्वदृष्टी आहे, दोघे माझे बंधू अदृष्टी किंवा तर्कदृष्टी आहे असा परिचय न देताना आपल्या पित्याच्या नावावरनं या तत्वदृष्टीने परिचय देताना तो म्हणतो आम्ही तिघी शुभसंतती राज्याची मुलगी असून जन्म मरणरूप संसाराने काय झालो, तप्त झालो. तप्त झालो म्हणून दीन आहोत. दीन दीन कशाला म्हणतात, दीन 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 ते दीन इथे नव्हे आहे ना. इथं दीन म्हणतात ना, दीन म्हणजे त्रिविध तापाने गांजलेले आणि पंचविषयामध्ये रंगलेले जे जीव आहे त्यांना दीन म्हणावं असे डॉक्टर बाबा नेहमी व्याख्या सांगत असतात. त्याने काय जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते तिचा नाव. ते रंजले गांजले म्हणजे तिथे बाबा म्हणत असतात त्रिविध तापाने गांजलेले आणि पंचविषयामध्ये रंगलेले असे जे दीन आहेत. दया त्याचे दास आणि दासी, पण दीन हा दैन्य दीन असा दीन शब्द असलेला एखादं वचन, कितीतरी वचन आहे ना संत वाङ्मयामध्ये, एखादं आठवलं तर सांगा. दीन आणि दुर्बळासी सुखराशी हरिकथा तारू भव सागरीचे उचनीचे अधिकारी. तर तिथे दीन शब्द आला ना, त्या दीन शब्दाचा अर्थ प्राय हा संत वाङ्मयामध्ये बहुत करून हा आहे का त्रिविध तापाने गांजलेला आणि पंचविषयामध्ये रंगलेला असं जो जीव आहे त्याला म्हणतात दीन. आणि हे तत्वदृष्टी म्हणतो की संसाराने आम्ही तप्त असल्यामुळे दीन आहोत, याकरिता आत्मस्वरूप प्राप्तीची इच्छा धरून आपली सेवा करत आहोत. अशी शिष्याची प्रार्थना ऐकून श्रीगुरूंनी कृपा करून सांगितले की आत्मज्ञानाविषयी तुम्हाला जे पाहिजे असेल ते विचारा. कशाविषयी विचारा, पण आत्मज्ञानाविषयी विचारा, परमार्थाच्या बाबतीत विचारा, जे असेल ते विचारा. म्हणजे तुम्हाला प्रमाणगत संशय असेल आहे ना, प्रमेयगत संशय असेल, विपरीत भावना असेल आहे ना, भ्रांती असेल, असं भावना विपरीत भावना, तर त्या संबंधी तुम्हाला जे काय असेल ते तुम्ही विचारा आणि कधी केव्हाही विचारा. तुमच्या मनातील सर्व, आणि दिलासा दिला, तुम्ही जे प्रश्न विचाराल त्याचे उत्तर भेटून तुमच्या मनातील सर्व संशय म्हणजे संदेहाच्या सुटल्या गाठी झालोपोटी शेतळ सर्व संशय जाऊन तुम्हाला काय होईल, परमानंद प्राप्त होईल. संशय जाणं म्हणजे अनिष्टाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्त होऊन इष्टाची प्राप्ती. तुम्हाला अपेक्षित असणारा इष्ट असणारा मोक्ष तुम्हाला काय होईल, निश्चित प्राप्त होईल. याला म्हणतात वेधेची तन्मयता. ह्याप्रमाणे श्रीगुरूची आपल्यावर असलेली कृपादृष्टी पाहून त्या तिघाही राजपुत्राला फार आनंद झाला. आनंद हा मुक्तीचा आनंद आहे का, मुक्ती प्राप्त झाली का, नाही, पण त्यांना फार आनंद झाला. फार आनंद कोणता आहे, मुक्तीचा. याचं कारण काय, आता गुरुजीने आपल्याला एवढा धीर दिला म्हणजे मोक्ष आपल्याला प्राप्त होणारच होणार, यात तीळ मात्र संदेह नाही. खरं असं असावं, एखादा शिष्य करुणेने आपल्याकडे आला, एखादा साधक आला तर त्याला पहिले धीर दिला पाहिजे, त्याचा धीर खचेल असं नाही केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला एखाद्या डॉक्टरांकडे पेशंट गेला तर पहिलं डॉक्टर त्याच्याकडे रागे होतं, बसा ना जरा बाहेर, वेळ नाही का काय, मग आला या व्हा टेबलवर, आणि मग पडा पालते, पडा उताने, पडा पोटावर, व्हा पाठीवर, नाक वर करा, जीभ बाहेर काढा, तोंड मोठं करा, डोळे वासा, उतरा खाली, बसा, काय होतं तुम्हाला. एवढं जर करून घ्यायचं होतं अगोदर कशाला आहे ना, मग काय होतं तुम्हाला हे पहिलेच विचारायचं ना, एवढी प्रोसेस कशाला. पण ते डॉक्टर कोण म्हणेल तसं केलं नाही तर आहे ना. तसे काही काही बिचारे एखादे दिन होऊन आलेत ना, इतके दिवस काय झोपला होता का, काय केलं मग इतके दिवस, असं करून त्याचं खच्चीकरण करणं. असं नाही, अहो तुम्ही आलात ना, आता संपला, तुम्ही नयाच्या पार झालात, आता काही भीतीच नाही, माऊलीच्या दरबारात आला, जोगमाराच्या कुशीत आला, आता मोक्ष तुम्हाला, अहो तुमचा दासी, मोक्ष तुमचे काय, मोक्ष आम्हा घरी कामारी ये दासी होय सांगवायची तू का म्हणे. आता चिंता नाही, जोगमाराच्या दरबारात. आणि खरंच आहे ना, जोग महाराजाने आपला अंगीकार केला, माऊलीने आपला अंगीकार केला, ज्ञानेश्वरी आपल्या हातात आली, तुकोबराची गाथा आपल्या हातात आली. अहो नुसतं गाथा ज्ञानेश्वरी म्हटलं तरी मोक्ष आपल्याला चरणावर लोटांगण घालेल. मग आता हे कशा करता करायचं, काही नाही, जीवनमुक्तीचे विलक्षण सुख करता. आता काय संसार करायचा पुन्हा, ते जाऊन त्याच्यात गेल्याच्या नंतर काय मिरच्याच्या बाजारात गेल्याच्या नंतर ठसकाच येणार आहे. मग निरोगी जरी या मनुष्य असला त्याला आता हे कशा करता चालू आहे, आपलं जीवनमुक्तीचे विलक्षण सुखा करता चालू आहे. आपण मुक्त आहे का बद्ध आहे, नाही, आता बद्ध कसं काय, आपण आता मुक्तच आहे ना, आता आपण बद्ध नाहीच आहे. हे बघा तुम्ही म्हणाल मग आता पुष्टगंड होईल, पुष्टगंड नाही, न्यूनगंड नाही आहे ना. बरं न्यूनगंडापेक्षा न्यूनगंडही नसावा, पुष्टगंडही नसावा, वस्तुस्थिती असावी, हे जरी खरं आहे तरी खरं जर पाहिलं तर काय आपण, हे बघा साधा विचार आहे, आपण आळंदीत आलो, अहो आळंदीतला कुत्र्याला सुद्धा माऊलीबद्ध राहू देणार नाही, तर आपल्याला माऊलीबद्ध ठेवेल का.
पण आहे की नाही, बद्ध ठेवणारच नाही ना. माऊलीने आपला अंगीकार केला, माऊलीच्या समाधीला आपलं मस्तक लागतंय. माऊलीचं त्या आजन वृक्षाची प्रदक्षिणा आपल्याला घडते. जोग महाराज सारखा दिव्य असणारा महात्मा ना भूतो ना भविष्यती, त्यांच्या चरण सान्निध्यात आपण आहोत. मग आपण बद्ध कसे राहू? अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदेतेही त्याने वंदे केले. हे तर माझा अनुभव आहे. नारायणे अंगीकार केला, निंदेतेही त्याने वंदे केले. मग आपला जर अंगीकार त्यांनी केला, आपला अंगीकार त्यांनी केला, त्या अर्थी आपल्याला काहीतरी त्यांनी पाहिलं ना आपल्यात, आणि काही पाहिलं म्हणून त्यांनी बरं नाही पाहू द्या, तरी त्यांनी अंगीकार केला तर आपल्या बद्धतेबद्दल आपण स्वप्नात सुद्धा संदेह येऊ द्यायचा नाही. आणि येऊ देत असेल तर आपल्यासारखी पापी कोणी नाही. कारण त्यांनी आपला अंगीकार करून सुद्धा आपल्याला आपण बद्ध वाटणं म्हणजे आपण काय आहोत आता? आता कृष्ण महाराज कोण आहोत आपण? मुक्त आहोत, आहे ना. आपण कोण आहोत? मुक्त आहोत. चिदानंद रूपस शिवोहम शिवोहम. बघा, हे 2 पंक्ती वाचून घेऊन थांबू. याप्रमाणे श्री गुरुची आपल्यावर असलेली कृपादृष्टी पाहून, हे म्हणजे कशा करता बोललो आपण, इतका त्यांना भरोसा आला का आपण आता निश्चित मुक्त होणार. कारण गुरुजीने त्याला म्हणतात वेधीची तन्मयता, असं बाबाने एक वाक्य सांगितलं होतं, आपल्याला सर्वाला कल्पना पण आहे. ह्याप्रमाणे श्री गुरुची आपल्यावर असलेली कृपादृष्टी पाहून तिघा राजपुत्रास फार आनंद झाला. आणि ज्या करता आपण राज्य सोडून बाहेर पडलो त्याचे काय झाले? चीज झाले म्हणजे त्याचं सार्थक झालं. आपण जे घर सोडलं ना त्याचं काय झालं? सार्थक झालं. आळंदीला येऊन सुद्धा संस्थेत बसला नाही, संस्थेचा अभ्यास केला नाही, मग त्याचं चीज झालं का न झालं त्याचं त्याला माहिती आहे, आपल्याला नाही सांगता येणार. पण आपण आळंदीत आलो, संस्थेत बसलो तर आपलं निश्चित चीज झालं, याच्यामध्ये आता संदेह नाही. असा त्यांना भरवसा आला. आणि श्रीगुरूस आत्मज्ञानाविषयी प्रश्न विचारण्यास प्रथम तत्वदृष्टीने आरंभ केला. तत्वदृष्टी श्रीगुरूला काय प्रश्न विचारतो, श्रीगुरू त्यासंबंधी काय उत्तर देतात. आता गोड विषय, खरा शास्त्रचिंतनाला आरंभ आहे. ख्यातिवादाचा गोड विचार येतो, पण ते ख्यातिवादाची जी पार्श्वभूमी आहे ती जर आपल्या लक्षात आली तर ख्यातिवाद आपल्याला लक्षात यायला अत्यंत सुलभ आहे. तो विचार आपण उद्याच्या चिंतनामध्ये करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. बोला.